युद्ध थांबवलं याच्यामुळे शिकवलं आज भाव्य नात्यानं स्वतःच्या कन्येला माझ्या समाज लग्न करण्यास नकार दिला। मग हजारो हत्ती गोष्ट एका राजकर्त्याला साध्य होतं, पण वयात आलेली कन्या एका पापाला पोषण किती डोईकर होतं। माझ्या कन्याचा मी पूर्ण विचार करीन। आता विचार तुमचाच करा, कन्येचा सोडा का म्हणून? कारण त्याला ऐकूया, कन्येचा विचार करायला मी सक्षम आहे। गरज नाही। वयात आलेली कन्या लग्न होता क्षणी तिच्यावर अधिकार पोहोचतो तो फक्त नवऱ्याचा। लग्न झाल्यानंतर बरोबर आहे, पण बोलतो ते ऐकून घ्या। अर्धवट बोलणाऱ्यातला मी नव्हे, पूर्णतः बोलल्यानंतर पटू नाही देणाऱ्यातलाय। पूर्णतः लग्न झाल्यानंतर अधिकार पोहोचतो तो नवऱ्याचा। पण या तुमच्या सभा मंडपात आता अधिकाराचं अस्तित्व काय आहे हे तुम्हाला पटवून देणार आहे। सर, अगणित दशलक्षाचं सैन्य दिसतंय, साऱ्यांच्या हाती तारण्या आहेत, पण तुमच्या साऱ्या सैन्यांची पायधडी करेन। काय करणार आहे? आत्मविश्वासाला सांगतोय, होय ठरणार आहे। दानाचं दान म्हणजे कन्यादान मीच करीन। हेच कन्यादानाचं पुण्य या पापाच्या जीवनातून मी नाहीच करणार। काय हिम्मत आहे म्हणून एकटा अयोध्येचा सुकुमार येऊन साऱ्यांना तुम्हाला आवाज देतोय। तुमच्यात जर का हिम्मत असेल तर तुमच्या डोळ्यासमोर मागाहून पळून देणार असल्यामुळे तुमच्या डोळ्यासमोर पळून देतोय। काही होय येणार आज अपमान मात झालाय। एका बापाचा अपमान केलाय आणि याच अपमानाचा प्रतिशोध